नाउन्स म्हणजेच नाम किंवा नाव. प्रत्येक व्यक्तीचे, वस्तूचे, पदार्थाचे, ठिकाणाचे, भावनांचे, क्रियांचे असलेले नाव म्हणजे नाउन. नाउन्स म्हणजेच नाम आल्यावर वाक्यातील वस्तू म्हणजेच कर्म आपल्याला येऊ लागते. वाक्यरचना पाहूया. कर्ता, त्यानंतर क्रिया, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आय वॉन्ट राईस, मला भात पाहिजे. यात भात हे नाउन आहे म्हणजेच कर्म आहे, वस्तू. आय लाईक मँगो, मला आंबा आवडतो. आय एट अ समोसा, मी समोसा खाल्ला. आय विल ब्रिंग स्वीट्स, मी मिठाई आणीन. नेम ऑफ बॉडी पार्ट्स, शरीराचे अवयव. आता आपण शरीराचे अवयव शिकूया. हेड म्हणजेच डोके, हँड म्हणजे हात, लेग्स म्हणजे पाय, नोज म्हणजे नाक, आय म्हणजे डोळे, वेस्ट म्हणजे कंबर. नेम ऑफ पर्सन म्हणजेच व्यक्तीची नावं. राज, रवी, रेखा, सुनील, जयेश, महेश इत्यादी. नेम ऑफ प्लेसेस म्हणजेच ठिकाणाची नावं, म्हणजे मुंबई, ठाणे, दिल्ली, पुणे. नेम ऑफ ॲक्शन्स म्हणजेच क्रियांची नावं, जसं वर्क, वॉशिंग, वर्क म्हणजे काम, वॉशिंग म्हणजे धुलाई, स्टिचिंग म्हणजे शिलाई, ॲक्टिंग म्हणजे अभिनय, रायटिंग म्हणजे लेखन, डायरेक्शन म्हणजे निर्देशन, प्रोडक्शन म्हणजे निर्माण. नेम ऑफ थिंग्स, स्टोन म्हणजे दगड, बुक म्हणजे पुस्तक, वूड म्हणजे लाकूड, कॅन्डल म्हणजे मेणबत्ती. नेम ऑफ इमोशन्स, भावनांची नावे, जसं लव म्हणजे प्रेम, हॅपीनेस म्हणजे सुख, खुशी, मॅडनेस म्हणजे पागलपण, अँगर म्हणजे राग, ह्युमॅनिटी म्हणजे माणुसकी, विश म्हणजे इच्छा, कंप्लेंट म्हणजे तक्रार, जेलसी म्हणजे मत्सर. नेम ऑफ फूड्स, नूडल्स, पिझ्झा, बिर्याणी, सूप, फ्राईड राईस, केक, ज्यूस, स्वीट्स, ब्रेड, चॉकलेट्स इत्यादी. नेम ऑफ फ्लॉवर्स, जसं मारीगोल्ड म्हणजे झेंडू, लोटस म्हणजे कमळ, रोज म्हणजे गुलाब, हिबिस्कस म्हणजे जास्वंद. नेम ऑफ फ्रूट्स, मँगो म्हणजे आंबा, जॅकफ्रूट म्हणजे फणस, गुआवा म्हणजे पेरू, ॲपल म्हणजे सफरचंद. नेम ऑफ वेपन्स, हत्यारे, नाईफ म्हणजे सुरी, स्वर्ड म्हणजे तलवार, स्पेअर म्हणजे भाला, हॅमर म्हणजे हातोडे, स्पेड म्हणजे फावडे, ॲरो म्हणजे बाण. नेम ऑफ मेटल्स, जसं कॉपर म्हणजे तांबे, आयर्न म्हणजे लोखंड, ॲल्युमिनियम, ब्रास म्हणजे पितळ, गोल्ड म्हणजे सोने, सिल्वर म्हणजे चांदी. नाउन्स म्हणजे नाम. आता आपण फळांची नावं म्हणजेच नेम ऑफ फ्रुट्स बघूया. फ्रुट्स म्हणजे फळे. मँगो म्हणजे आंबा, ग्रेप्स म्हणजे द्राक्ष, ऑरेंज म्हणजे संत्री, ॲपल म्हणजे सफरचंद, बनाना म्हणजे केळी, कोकोनट म्हणजे नारळ, वॉटरमेलन म्हणजे कलिंगड, फिग म्हणजे अंजीर, ग्वावा म्हणजे पेरू. नेम ऑफ फ्लॉवर्स, फ्लॉवर म्हणजे फूल, रोज म्हणजे गुलाब, लोटस म्हणजे कमळ, मॅरीगोल्ड म्हणजे झेंडू, शूफ्लॉवर म्हणजे जास्वंद किंवा हिबिस्कस म्हणजे जास्वंद, सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल, जास्मिन म्हणजे जाई. नेम ऑफ ग्रेन्स, ग्रेन्स म्हणजे धान्य, व्हेट म्हणजे गहू, राईस म्हणजे तांदूळ, मेज म्हणजे मका, मिलेट म्हणजे बाजरी, जवार म्हणजे ज्वारी, ग्राम म्हणजे चणे, ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे, पल्सेस म्हणजे डाळी, फ्लोअर म्हणजे पीठ, जॅकफ्रूट म्हणजे फणस, पायनॅपल म्हणजे अननस, प्रोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंब, आल्मंड म्हणजे बदाम, कॅशनट म्हणजे काजू, शुगर केन म्हणजे ऊस, लेमन म्हणजे लिंबू.
नेम ऑफ स्पाइसेस. क्लोव म्हणजे लवंग, सिनमन म्हणजे दालचिनी, गार्लिक म्हणजे लसूण, सीसेम म्हणजे तीळ, मस्टर्ड म्हणजे राई, क्युमिन सीड म्हणजे जिरे, करी लिव्स म्हणजे कढीपत्ता, पॉपी सीड्स म्हणजे खसखस, ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी, सॅफ्रन म्हणजे केसर. आता नेम ऑफ व्हेजिटेबल्स पाहूया. व्हेजिटेबल्स म्हणजे भाजी, स्पिनच म्हणजे पालक, ब्रिंजल म्हणजे वांगे, लेडी फिंगर म्हणजे भेंडी, कॅबेज म्हणजे कोबी, पंपकिन म्हणजे भोपळा, चिली म्हणजे मिरची, बीन्स म्हणजे घेवडा, ऑनियन म्हणजे कांदा, पोटॅटो म्हणजे बटाटा. नेम ऑफ स्पाइसेस. टमरिक म्हणजे चिंच, कॉरिएंडर सीड म्हणजे धने, टर्मरिक म्हणजे हळद, मेस म्हणजे जायपत्री, सॉल्ट म्हणजे मीठ, ड्राय जिंजर म्हणजे सुंठ. व्हेजिटेबल्स म्हणजे भाजी, जिंजर म्हणजे आले, रॅडिश म्हणजे मुळा, कॅरट म्हणजे गाजर, पीस म्हणजे वाटाणा, कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर. पार्ट्स ऑफ द बॉडी म्हणजे शरीराचे अवयव. आज आपण शरीराचे अवयव पाहूया. हेड म्हणजे डोके, टीथ म्हणजे दात, नी म्हणजे गुडगा, बियर्ड म्हणजे दाढी, टो म्हणजे पायाचे बोट, आयब्रो म्हणजे भुवई, ब्लड म्हणजे रक्त, ब्रेन म्हणजे मेंदू, इयर म्हणजे कान, आर्म म्हणजे बाहू, नेक म्हणजे मान, हँड म्हणजे हात, नकल म्हणजे पेर, रिब्स म्हणजे बरगडी, मसल्स म्हणजे स्नायू, अँकल म्हणजे घोटा, नोस्ट्रिल म्हणजे नाकपुडी, फ्लेश म्हणजे मांस, आर्टरी म्हणजे शिरा, आयलीड म्हणजे पापणी, एल्बो म्हणजे कोपर, थंब म्हणजे अंगठा, माउथ म्हणजे तोंड, बेली म्हणजे पोट, थाय म्हणजे मांडी, चेस्ट म्हणजे छाती, फोरहेड म्हणजे कपाळ, टंग म्हणजे जीभ, शोल्डर म्हणजे खांदा, पाम म्हणजे तळहात, हेअर केस, स्टमक म्हणजे पोट, फेस म्हणजे चेहरा, चीन म्हणजे हनवटी, आर्मपीट म्हणजे काख, बॅक म्हणजे पाठ, स्किन म्हणजे त्वचा, वेस्ट म्हणजे कंबर, नोज म्हणजे नाक, थ्रोट म्हणजे घसा, हिल म्हणजे टाच, रिस्ट म्हणजे मनगट, रिंग फिंगर म्हणजे अनामिका, नेवल म्हणजे बेंबी, लंग्स म्हणजे फुफ्फुस, सोल तळपाय, फिंगर्स म्हणजे हाताची बोटे, किडनी म्हणजे मूत्रपिंड, लिप्स म्हणजे ओठ, लेग्स म्हणजे पाय, ब्रेस्ट म्हणजे स्तन, स्कल म्हणजे कवटी. डिसीजेस म्हणजेच रोग. स्वेलिंग म्हणजे सूज, ॲसिडिटी म्हणजे अपचन, स्मॉल पॉक्स म्हणजे कांजण्या, शॉर्ट साईट म्हणजे कमी दिसणे, इनडायजेशन म्हणजे अपचन क्रिया, स्वेट म्हणजे घाम, सनस्ट्रोक म्हणजे उष्माघात, पिंपल्स म्हणजे पुटकुळ्या मुरम, कॉलरा म्हणजे पटकी, पाईल्स म्हणजे मूळव्याध, पॅरालिसिस अर्धांगवायू, मलेरिया हिवताप, इचिंग म्हणजे खाजणे किंवा खाज येणे, लॉंग साईट दूरदृष्टी, यॉन म्हणजे जांभई देणे, टूथेक म्हणजे दातदुखी, हिकअप म्हणजे उचकी, कफ म्हणजे खोकला, प्लेग म्हणजे प्लेग, वोमिटिंग म्हणजे उलटी होणे, स्टोन म्हणजे खडे होणे, ट्युबरक्लोसिस म्हणजे क्षयरोग, गाऊट म्हणजे गाठी येणे, पस म्हणजे पू, इन्सेनिट म्हणजे वेडेपणा, लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग, वाउंड म्हणजे जखम, हेडेक म्हणजे डोकेदुखी, फीवर म्हणजे ताप, डिसेंट्री म्हणजे अतिसार, डायबिटीस म्हणजे मधुमेह, अस्थमा म्हणजे दमा, कोल्ड म्हणजे सर्दी, ॲक्ने म्हणजे मुरूम, ब्लाइंडनेस म्हणजे आंधळेपणा, कॉन्स्टिपेशन म्हणजे बदकोष्ठता. इंटरजेक्शन म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय. मनात अचानक येणाऱ्या भावना, सुखदुःख, आनंद, आश्चर्य व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना इंटरजेक्शन म्हणतात.
इंटरजेक्शन हे सहसा वाक्याच्या सुरुवातीला घेतले जाते. इंटरजेक्शन नंतर उद्गारवाचक चिन्ह घालतात. एक्झाम्पल बघा. हुर्रे, आह, आउच, ब्रावो, हाय, हॅलो, अलास, शिट हे सगळे शब्द इंटरजेक्शनची उदाहरणं आहेत. हुर्रे हे आनंद व्यक्त करण्यासाठी वापरतात. हुर्रे, वी वॉन द मॅच. अलास दुःख व्यक्त करण्यासाठी वापरतात. अलास, ही डायड येस्टरडे. वाव स्तुती करण्यासाठी वापरतात. वाव, दॅट इज अ नाईस ड्रेस. आउच वेदना सांगण्यासाठी वापरतात. आउच, आय गॉट हर्ट. ऑक्युपेशन म्हणजेच व्यवसाय. डॉक्टर म्हणजे वैद्य, लॉयर म्हणजे वकील, टीचर म्हणजे शिक्षक, कॉबलर म्हणजे मोची, पॉटर म्हणजे कुंभार, सिंगर म्हणजे गायक, ऑथर म्हणजे लेखक, पोएट म्हणजे कवी, सोल्जर म्हणजे सैनिक, बार्बर म्हणजे न्हावी, हंटर म्हणजे शिकारी, स्वीपर म्हणजे झाडूवाला, पेंटर चित्रकार, कुक आचारी, ब्रोकर दलाल, वेवर विणकर, हॉकर फेरीवाला, टेलर शिंपी, फार्मर शेतकरी, गार्डनर माळी, मेसन गवंडी, क्लर्क लिपिक, प्यून शिपाई, थीफ चोर, ॲक्टर अभिनेता, वर्कर कामगार, पोर्टर हमाल, बिल्डर बांधकाम करणारा, सेलर विक्रेता, प्रिस्ट पुजारी. गोल्डस्मिथ सोनार, ब्लॅकस्मिथ लोहार, वॉशरमॅन धोबी, पॉलिटिशियन राजनीतिज्ञ, म्युझिशियन संगीतकार, शॉपकीपर दुकानदार, मिल्कमॅन दूधवाला, फिशरमॅन मासे मारणारा, इंजिनियर अभियंता, असिस्टंट सहाय्यक मदतनीस, ज्वेलर सराफ सोनार, वॉचमॅन रखवालदार, रॉबर दरोडेखोर, मॅनेजर व्यवस्थापक, कारपेंटर सुतार, कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार, डेव्हलपर विकासक, प्रोफेसर प्राध्यापक, ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी, एडिटर संपादक, फ्लोरिस्ट फूलवाला, बुचर खाटीक, लिरिसिस्ट गीतकार, ड्रायव्हर चालक,